पिंपरी चिंचवडमधील मोशी इथं झालेल्या दुर्घटनेनंतर तब्बल 40 तास उलटूनही बचाव कार्य सुरूच आहे। घटनास्थळी एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि इतर यंत्रणा युद्धपातळीवर ढिगारा हटवण्याचं काम करतायत। अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर केला जातोय। दरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी बचाव कार्य संथ गतीने सुरू असल्याची नाराजी व्यक्त केली। आपल्या नातेवाईकांना शक्य तितक्या लवकर बाहेर काढावं अशी भावनिक मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मोशी या ठिकाणी आलेलो आहोत। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय मोशी येथे अतिशय दुर्दैवी घडलेली घटना। काल जर पाहिलं तर आपण त्याच्यामध्ये 9 लोकांना या ठिकाणी सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि एकाचा मृत्यू झाल्याचं या ठिकाणी अधिकृत माहिती भेटत आहे। माझ्या पाठीमागे आपण पाहू शकताय अशा पद्धतीने या ठिकाणी युद्ध पातळीवर हे रेस्क्यू चालू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला भेटत आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जे अडकलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी कुठेतरी प्रशासनावर आरोप केले। त्याच्यानंतर त्या ठिकाणी प्रशासन कुठेतरी कामाला लागल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला भेटत आहे। जे अडकलेले व्यक्ती आहेत त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी प्रशासनावर अतिशय संथगतीने काम करत असल्याचे मोठ्या प्रमाणामध्ये आरोप केल्यानंतर कुठेतरी येथील जे आयुक्त असतील त्यांनी या ठिकाणी आपल्याला JCB मशीन असतील किंवा ते पॉकलँड असतील कुठेतरी वाढवल्याचं या ठिकाणी आपल्याला चित्र पाहायला भेटत आहे। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर हा खूप मोठा ढिगारा आहे आणि या ठिकाणी जे इन आउटचं जे गेट आहे ते याच ठिकाणी होतं आणि या ढिगाऱ्याखाली 1 ते 2 व्यक्ती अडकल्याची या ठिकाणी अधिकृत माहिती आत्ता आपल्याला भेटत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर आता एक 8 ते 9 JCB या ठिकाणी कंटिन्यू आपल्याला रेस्क्यू करतानाचं चित्र पाहायला भेटत आहे। परभणी शहर महानगरपालिकेचे महापौर यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटना आणि म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी कामबंद आणि धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। निवेदनानुसार महापौर नागरिकांच्या तक्रारी ऐकत असताना एका व्यक्तीनं निवेदन देण्याच्या बहाण्यानं वाद घालत हल्ल्याचा प्रयत्न केलाय असा आरोप झालाय। या घटनेचा निषेध करत कर्मचाऱ्यांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महापालिका पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली। सर्वप्रथम नागरिक व महापौर काल जी घटना झाली त्याबद्दल आम्ही आज महानगरपालिका पूर्ण कर्मचाऱ्यातर्फे आम्ही आज त्याचा निषेध केला आणि 1 दिवस पूर्ण काम बंद आंदोलन केलं आणि ते निवेदन देण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी इथे आलतो आणि आम्ही ते निवेदन आज डिप्टी कलेक्टर मॅडमला दिले। 100% महानगरपालिका पूर्ण बंद आहे। फक्त अत्यावश्यक जे आहे ते आम्ही वगळता बाकी 100% बंद आहे, कारण नागरिकांना काही त्रास न होऊ म्हणून अत्यावश्यकता विभाग जे आहे ते आम्ही चालू केले। 2-4 दिवस अगोदरच त्यांनी अशा आमच्या ड्रायव्हरवर आणि आमचे जे चीफ जे आहेत करण गायकवाड त्यांच्यावर आणि त्यांनी नानरपेठ पोलीस स्टेशनमध्ये 2-3 दिवस अगोदर त्याच्याबद्दल एक FIR दर्ज केलेली आहे। आणि आज जे आमच्या महापौरवर झाला उद्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर होऊ नये याकरिता आम्ही सर्व एकजुटीनं हे आज आणि आमचे कर्मचारी जे आहे रमेश चव्हाण जे महापौर साहेबाचे PA त्यांच्यावर बी त्यांनी हल्ला केला, त्यांना घाची धरली, त्यांचा गागल तोडला आणि तो बी आमचा कर्मचारी आहे। त्यामुळे आम्ही आज निषेध केला। महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TETचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। उमरगा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना TET परीक्षेतून कायमस्वरूपी सूट देण्याची आग्रही मागणी सभागृहात केली। अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना स्वामी म्हणाले की 23 ऑक्टोबर 2010 रोजी NCTEनं TET अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली होती, मात्र त्यापूर्वी कायदेशीर प्रक्रियेद्वारे सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना आता TETची सक्ती करणं हे अन्यायकारक आहे। गेली 20 ते 25 वर्ष विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवणाऱ्या आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला न्याय मिळाला पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलंय। सगळ्यात महत्त्वाचा शिक्षक पात्रता परीक्षेचा प्रश्न या ठिकाणी भेडसावतो आहे। 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून कायमस्वरूपी सूट देण्यात यावी
कारण त्यांच्या सेवा, वरिष्ठता, पदोन्नती आणि सर्व वैधानिक लाभाचे संरक्षण करावे, आवश्यक कायदेशीर तरतूद करून हा प्रश्न कायम निकाली करावा. जे शिक्षक 2-3 दशके विद्यार्थ्यांची भवितव्य घडवत आहेत त्यांच्यावर आज नवीन पात्रतेचा निकष लादणे हा अन्याय नाही का? शिक्षक मशीन नाहीत. 25 वर्षाच्या प्रामाणिक सेवेचा सन्मान झाला पाहिजे, त्यांना शिक्षा नव्हे. माझी विनंती असेल, 23 ऑगस्ट 2010 रोजी NTCAने TET अनिवार्य करण्याची अधिसूचना जारी केली, परंतु त्याआधी नियुक्त झालेले शिक्षक या वेळच्या नियमानुसार कायदेशीररित्या सेवेत रुजू झालेले होते. आज 20-25 वर्षे प्रामाणिकपणे अध्यापन केलेल्या शिक्षकांना अगदी निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना देखील TET देण्यास भाग पाडणे योग्य आहे का? मागील प्रभावाने म्हणजे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नियम लागू करणे अन्यायकारक असल्याने 23 ऑगस्ट 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मधून सूट देण्यात यावे, कारण त्या काळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देत कर्जमाफीतील 2 महत्त्वाच्या जाचक अटी रद्द केल्यात. 2019च्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच प्रोत्साहनपर लाभासाठी 2025-26 मध्ये नियमित कर्जफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या कर्जमाफींपैकी एक असल्याचं सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. यापूर्वी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील कर्जमाफीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकारनं घोषणा करून अटी शिथिल केल्या असल्या तरी प्रत्यक्ष लाभाची शेतकरी आतुरतेनं वाट पाहत आहेत. श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आपण तयार केली. आता असं देखील म्हणण्यात आलं की 12-13 हजार कोटीचाच लाभ मिळेल आणि 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होईल. हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. हे योग्य नाही आहे. खरं तर 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटीचा लाभ देणारी ऐतिहासिक अशा प्रकारची योजना आहे. आता मी आपल्या लक्षात आणून देतो, आपल्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती. यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती. मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय. आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही. इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे याच्यामध्ये 32 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लाभ मिळाला होता. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांनी पुन्हा कर्ज भरलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी भरलेलं नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय करायला घेतला त्यावेळी आपण एक प्रवीण परदेशींची कमिटी तयार केली होती. आणि या कमिटीला आपण काही लॉंग टर्म काही शॉर्ट टर्म अशा पद्धतीनं पैसे परत केले पाहिजे. याच्या मागचा उद्देश हाच होता की आपण ज्यांना प्रोत्साहन देतोय, प्रोत्साहन घेत असताना त्यांनी पुढे नीट कर्ज भरलं पाहिजे. या दृष्टीनं आपण या ठिकाणी अशा पद्धतीची योजना केली होती. मला खरं म्हणजे मी तिन्हीचा चार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे. आपल्या लक्षात येईल आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे. टाळ्या याच्यानंतर वाजवा, टाळ्या याच्यानंतर वाजवा. सातत्याने या संदर्भात अटी शर्ती आहे तशी मागणी होत होती. आज जवळपास आमच्या रणधीर सावरकरांच्या नेतृत्वात महायुतीचे सर्व आमदार मला भेटले
आणि त्यांनी सगळ्यांनी मागणी केली की ही 50,000ची अट तुम्ही काढून टाका. त्यावेळी त्यांनाही मी आकडेवारी दाखवली. मी त्यांना हे सांगितलं की अट काढल्याने आमच्यावर 3-4 हजार कोटीचा भुर्दंड येईल. फार येईल असं नाही, 4,000 कोटीचा येईल, 5,000 कोटीचा येईल. पण शिस्तीचा भाग म्हणून ही आणलेली आहे. मी त्यांना दाखवलं की समजा 1 लाखापर्यंत नेली तर 2 लाख शेतकरी असे राहतात की ज्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांना याचा फायदा मिळत नाही. पण तरी देखील सगळ्यांचं मत होतं की 2 लाख शेतकरी का सोडतात. केवळ त्याच्याकरता शेतकऱ्यांमध्ये अशी भावना होईल की कोणाला ठेवलं आणि कोणाला वगळलं. त्यामुळे मी आर्थिक शिस्त सांगत होतो आणि ते लोक मला हे सांगत होते की आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये त्यांचा व्यापक विचार मी मान्य केला. आणि आता हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल. आता आपल्याकडे तर सगळं आहेच. 26 मध्ये कोणी कोणी पैसे भरले आहेत. जसं यांनी सांगितलं 95% लोकांनी पैसे भरले. त्यामुळे आता त्याच्या आधीच्या 3 वर्षातले कुठलेही 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलेले आहेत ते सगळे लोक याकरता पात्र होतील. पुन्हा सांगतो, पहिल्यांदा राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय. यापूर्वी कधीही असा निर्णय झालेला नाही. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरातील गांधीनगर भागातील धरण रोडवरील गेल्या 50 वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असलेले 40 मागासवर्गीय कुटुंब हे वास्तव्य करतायत आणि आता या जागेचा एरिया एक कचरा शेड म्हणून शेख रेहमान यांनी विकत घेतलाय. त्यामुळे या जागेवरून हे कुटुंब हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे कुटुंब कोर्टात गेलं असून प्रकरण न्यायप्रविष्ट असताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं या जागेच्या खांबावर तार टाकून लाईन ओढण्यासाठी एक आदेश आणला होता. सदर आदेश हा 4 आठवडा मुदतीचा आत अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. 11 जुलै 2026 रोजी ही घटनास्थळी पोलीस ताफा घेऊन आले. त्यामुळे वस्तीमधील अपंग दत्ता भगत यांनी तो आदेश कालबाह्य झालाय अशी प्रतिक्रिया न्यूज मराठी 24/7 ला दिली. दिलेले आहे. त्याच्यासाठी रिट पिटिशन सुद्धा दाखल झालेलं आहे आणि ते करणे आवश्यक आहे. थोडा उशीर झाला, परंतु डिमांड नोट उशिरा भरल्या गेल्यामुळे आमच्या MSCB तर्फे डिमांड नोट उशिरा भरल्या गेल्यामुळे थोडासा उशीर लागला आहे, परंतु हे करणे आवश्यक आहे. ठीक आहे. कधी निकाल लागला? निकाल कधी लागला कोर्टाचा? रिट पिटिशनचा निकाल कधी लागला? तुम्हाला कोर्टाने किती दिवसात कारवाई करायला सांगितलं? 2 आठवडे. या आदेशावरती आम्ही अपील केलेलं आहे. रितसर कायद्याच्या चौकटीमध्ये आम्ही MSCB आणि नगरपंचायतला लिगल नोटीस पाठवलेली आहे आणि आता कोणतीही पूर्वसूचना न देता अनलिगल पद्धतीनं हे इथलं कामकाज करत आहे. आणि एवढं मोठं आपल्या याच्यामध्ये MSCB आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं, ही कारवाई थांबवावी. आमच्या अनुसूचित जाती जमातीला जे हक्क अधिकार आहेत, जे आमचा विद्युत पुरवठाचा अधिकार त्यांनी हिरावून घेतलेला आहे. आमचे लहान मुलं पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करायलो. पोलीस प्रशासनाचं असं म्हणणं आहे की हा कोर्टाचा आदेश आहे. आमचं म्हणणं हा कोर्टाचा आदेश नाही आहे. मी अडाणी माणूस आहे, मला समजायला लागलं. पोलीस प्रशासनाला का समजायला लागलं नाही की हा कोर्टाचा फेक आदेश आहे, एक्सपोज झालेला आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो. हे प्रकरण डिस्पोज झालेलं आहे. 4च आठवड्यामध्ये हा निकाल द्यायचा होता. बघा, मी एक अडाणी माणूस आहे, सामान्य 10वी पास झालेला आहे. मी हा आदेश वाचून दाखवला कोर्टाचा, सुप्रीम हायकोर्टाचा आहे. याच्यामध्ये तसं काहीच लिहिलेलं नाही आहे. हे प्रकरण 4 आठवड्याच्या मध्ये अहवाल सादर करण्याचं प्रकरण आहे. असं घरात जाऊन आम्हाला दहशतीखाली आमच्या लहान मुलासाठी तर दहशत कधी आमच्यावर हा अन्याय आहे. सर एकच मिनिटं. MSCBचे कर्मचारी जे कोटिंग करायले केबल टाकायला त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आलेला आहे. पोलीस फोर्स हा ते केबल टाकण्यासाठी आलेला नाहीये आणि आम्ही दाखवत नाहीये ती ऑर्डर. MSCBचे अधिकारी दाखवतात. त्यांची काहीतरी गल्लत झाली आहे. MSCBचे अधिकारी इथं आहेत, त्यांनी ती ऑर्डर दाखवली. आम्हाला प्रोटेक्शन, तुम्हाला MSCBनं प्रोटेक्शन त्या पद्धतीने आलेत तुम्ही, बरोबर? PI साहेब स्वतः इथं हजर आहे.
पेण तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळून आणि तारा तुटल्यानं वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. उचडे गावातही तब्बल 9 दिवस वीज नसल्यानं नागरिकांना पाणी पुरवठा, विद्यार्थ्यांचं शिक्षण आणि दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राहुल पाटील आणि ग्रामस्थांनी वडखळ विभागाचे वीज अधिकारी अरुण कल्ले यांची भेट घेऊन तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन पडलेले वीज खांब आणि नुकसानग्रस्त लाईनची पाहणी करून दिली. परिस्थितीचा गांभीर्याने दखल घेत अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले. आज कमर्शियल मीटर आपण हे देतात ग्राहकांना. आज कोणाचे दही, कोणाचा दूध किंवा कोणाचा व्यवसाय आहेत, जे दुकानदार आहेत किंवा कोण आईस्क्रीमचं दुकान चालू आहे त्यांचे, परत चिकनवाले असतील, हे कमर्शियल धंदा करतात, स्वीटचे दुकानं आहेत, त्या लोकांचं आज नुकसान कोण देणार 9 दिवसाचा? मराठवाड्यात पुन्हा एकदा शनिवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत. हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील काही भागांमध्ये दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास नागरिकांना भूगर्भातून आवाजासह सौम्य हादरे जाणवले. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. भूकंप मापक केंद्रानुसार या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.5 इतकी नोंदवण्यात आली. धक्क्यानंतर अनेक नागरिक घराबाहेर आले, मात्र परिस्थिती काही वेळातच पूर्ववत झाली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी इथं कांदा पीक नसतानाही 20हून अधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं अनुदान मंजूर झाल्याचा आरोप करण्यात आलाय. संबंधित तलाठ्यांनी प्रत्यक्ष शेत पाहणी न करता पंचनामे केल्यामुळे पात्र शेतकरी वंचित राहिल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली. संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अपात्र लाभार्थ्यांकडून अनुदानाची रक्कम वसूल करावी अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. कापडसिंगी येथे कांदा दुष्काळ अनुदान 2026 या मूळ शेतकऱ्यांना कमी लाभ मिळाला असता बोगस शेतकऱ्यांना यांच्यापेक्षा दुप्पटने लाभ मिळाला. यामध्ये तलाठी, महसूल विभागाच्या माध्यमातून बोगस कामाची सुरुवात करण्यात आली आणि तलाट्याने लाखो रुपयाला शासनाची लूट केली. याच्यावर चौकशी करून लवकरात लवकर तलाट्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. उमरखेड येथील रिपब्लिकन सेना संपर्क कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा आणि नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हिंगोली लोकसभा अध्यक्ष राजू इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी संघटन सृजन मोहीम अंतर्गत सक्रिय आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणं, सक्षम उमेदवारांचा शोध घेणं आणि पक्षाची मतपेढी वाढवणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट असल्याचं सांगण्यात आलंय. राजू इंगोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कार्यकर्त्यांना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका तसंच संघटन विस्ताराबाबत मार्गदर्शन केलं. हिंगोली जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. कळमनुरी तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं उघडीप दिले. पेरणी झालेल्या पिकांना आता पाण्याची नितांत गरज भासते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पेरणीनंतर अनेक शेतांमध्ये सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांची उगवण झाली. मात्र पावसाअभावी काही ठिकाणी लहान रोपं सुकण्यास सुरुवात झाली. शेतकऱ्यांचं लक्ष आकाशाकडे लागले. यंदाच्या हंगामात दमदार पावसाची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. वेळेवर पाऊस झाल्यास पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. उत्पादनाची आशा कायम राहणार आहे. प्रशासनानं पिकांच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जाते. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.